बडगुजर त्यामध्ये आढळून आला आणि त्यामुळे कदाचित अडचणीत आल्यामुळे तुमच्यावरती असे आरोप केले जातात असं वाटतं? ते कोण सलीम कुत्ता गित्ता काय ते मला माहीत नाही, मी कोणाला खरं ओळखत नाही ते कुठे काय, पण त्या पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर दिसत आहेत. दादा भुसेंनी त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, त्याची चौकशी नेमली गेलेली आहे. काय चौकशी अंती जे होईल त्याच्यातून निष्पन्न होईल, कारण ते डान्स वगैरे करतात त्या पार्टीमध्ये कुठेतरी, कुठे होती जागा वगैरे मला माहिती नाही, पण त्याची चौकशी यासाठी त्या ठिकाणी चाललेली आहे. चौकशी अंती जे बाहेरील निष्पन्न येईल त्यातून काय ती कारवाई होईल. सलीम कुत्ताच्या प्रॉपर्टीत तुम्ही हजर झाल्याचा आरोप केला जातोय, नक्की वस्तुस्थिती काय? याच्यावर मी हक्कभंग आणणार आहे. मी सांगितलं तुम्हाला की 9 वर्षापूर्वी कुंभमेळ्याच्या वेळेला एक लग्न त्या ठिकाणी आमचे नाशिकचे मोठे मौलाना जे सगळे मस्जिदचे ते त्या ठिकाणी होते. त्यांनी खूप आग्रहाचं आमंत्रण आम्हाला सगळ्यांना दिलं होतं. सगळं नाशिक शहर त्यातले सगळे प्रतिष्ठित आमदार खासदार सगळे त्या लग्नात हजर होते. आता त्या लग्नामध्ये समोरचे लोक कोणी आक्षेपार्ह होते असं त्यांचं म्हणणं आहे. आता आम्हाला ते माहीत नाही. नाशिककरांच्या मौलांनी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, म्हणून आम्ही सगळेजणं नाशिकमध्ये मोजून सगळे लहान मोठे सगळेजण त्या ठिकाणी त्या लग्नामध्ये हजर होतो. हे मी मान्य करतो. आणि हे 10 वेळा टी व्हीवर दाखवलं गेलेलं आहे, हे काय आजचं नवीन नाही आहे. त्यामुळे काहीतरी मुद्दाम वैफल्यग्रस्त अवस्थेत बोलायचं, परिस्थितीमध्ये बोलायचं. त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की मी तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही. म्हणजे त्यांची प्रॉपर्टी रेडिरेक्टरमध्ये 40 कोटीची आणि त्यांना आता 170 कोटी रुपयाचा दंड झाला आहे, तो त्यांना व्हाईटमध्ये भरायचा आहे. त्यामुळे मानसिक अवस्था त्यांची फार खराब झालेली आहे, वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी काहीतरी बडबड करत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.